तर परिवहन विभागाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये कोणकोणते निर्णय झालेले आहेत या सगळ्याच्या संदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येते। आरोपी दत्तात्रय गाडेचे फोटो राजकारण्यांच्या बॅनरवर झळकल्याची माहिती मिळते। आरोपी दत्ता गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे। राजकीय फ्लेक्सवर स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेचा फोटो असल्याचं चित्र आहे। तर दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप प्रोफाईलला अजित पवार गटाचे शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्यामुळे चर्चा सुरू झाल्यात। शिवाय शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं लावण्यात आलेल्या बॅनरवर सुद्धा गाडेचा फोटो दिसून आला। दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे याच्याशी कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकरण माऊली कटके यांनी दिलंय। तर आरोपीचे फोन कॉल तपासा अशी मागणी माजी आमदार अशोक पवार यांनी केली आहे। दरम्यान अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके आणि शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनी काय स्पष्टीकरण दिलंय आपण पाहूया। काल स्वारगेट बस स्थानकाच्या मध्ये ज्या आरोपीने गुन्हास्पद असं त्या ठिकाणी काम केलंय असा आरोपी ताबडतोब पोलिसांना शोधणं गरजेचं आहे। आणि हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्यानं केली पाहिजे। याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे। याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं, असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे। त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कोणाकोणाच्या घरी जात होता, याचे हितसंबंध कोणाकोणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचे नाही। त्या हितसंबंधितावर पण कायदेशीर काही कारवाई करता येते का याचा पण शोध पोलिसांनी घेतला। दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी ही घटना आहे। मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे।